मित्रांनो, तमिळनाडूचं सरकार म्हणजे स्टॅलिन यांच्या सरकारने एक खूप धक्कादायक निर्णय घेतला आहे। हिंदू मंदिरांमध्ये असलेलं 1000 किलोचं सोनं स्टॅलिन सरकारने वितळवलं आहे आणि आता चर्चा अशा चालू आहेत की सोन्यानंतर या मंदिरांमधील चांदी पण ते वितळवणार आहेत। स्टॅलिन यांच्या या निर्णयामुळे संपूर्ण सोशल मीडियावर आता वादविवाद व्हायला लागलेत आणि नागरिकांकडून अनेक प्रकारची परखड प्रश्न सुद्धा विचारले जाऊ लागलेत की स्टॅलिन सरकारला फक्त हिंदू मंदिरांमधील सोनं घेऊन ते वितळवण्याचा अधिकार आहे का? जर तसा अधिकार असेल तर फक्त हिंदू मंदिरांमधीलच सोनं किंवा प्रॉपर्टी यांचं मॅनेजमेंट सरकारकडून का केलं जातं? मंदिरांमधील हे सोनं व चांदी वितळवण्याच्या निर्णयामागे स्टॅलिन सरकारचं काय लॉजिक आहे आणि हे सोनं व चांदी वितळवून येणाऱ्या पैशाचं स्टॅलिन सरकार काय करणार आहे? मस्जिदच्या प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट करण्यासाठी वक्फ बोर्ड आणि चर्चच्या प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट करण्यासाठी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया अशा स्वतंत्र त्यांच्या धार्मिक संस्था आहेत, ज्यामध्ये कुठलेही सरकार कधीही हस्तक्षेप करू शकत नाही असा नियम आहे। आणि म्हणूनच वक्फ बोर्डाप्रमाणेच हिंदू धर्मासाठी सनातन बोर्डाची स्थापना करण्याची मागणी जोर धरत आहे का? हे सगळं जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्रमोद खरात स्वागत करते तुमचं द मराठी बाणामध्ये। सगळ्यात पहिला हे बघूया की नेमकं घडले काय। स्टॅलिन सरकारमध्ये एक डिपार्टमेंट आहे ज्याचं नाव आहे हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोवमेंट्स आणि या खात्याचे मंत्री आहेत PK शेखर बाबू। या डिपार्टमेंटने सरकारच्या निर्णयानुसार तमिळनाडूमध्ये असणाऱ्या 21 मंदिरांमधील 1000 किलो सोनं हे वितळवलं आहे आणि त्याचं 24 कॅरेटच्या सोन्याच्या बारमध्ये कन्व्हर्जन करून ते सोनं त्यांनी बँकेत डिपॉझिट केले। त्रिचनापल्लीमध्ये असणाऱ्या समयपुरम येथील भगवान अरुलमिगू मरियम या एका मंदिराने 424.26 किलोग्रॅम सोनं दिलं आहे। सरकारने पुढे असंही म्हटलंय की जे सोनं वितळवून त्यांनी बँकेत ठेवलंय त्याच्यावर दरवर्षी सरकारला 17.81 करोडचं व्याज मिळणार आहे आणि ते व्याज ज्या मंदिरांकडून जेवढ्या प्रमाणात सोनं घेतलंय तेवढ्याच प्रमाणात त्याच मंदिरांमध्ये वाटण्यात येणार आहे आणि या पैशाचं काय करायचं ते मंदिर कमिटी स्वतः ठरवेल। आता हे मंदिरांमधील सोनं का वितळवलं याचं कारण देताना स्टॅलिन सरकारचं म्हणणं आहे की हे सोनं या मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून तसंच पडलेलं होतं, म्हणजे या सोन्याचा काहीही उपयोग होत नव्हता। जुनं झालेलं, थोडं तुटलेलं आणि सामान्य भक्तांनी श्रद्धेनं दिलेलं पण आकाराने थोडे लहान असलेले दागिने जे आता त्या मंदिरातील देवदेवींना घालता येत नाहीत, फक्त अशाच प्रकारचं सोनं वितळवलं आहे। राजे महाराजे, जमीनदार किंवा ट्रस्टीज यांनी दान दिलेलं आणि अँटिक प्रकारचं सोनं यामध्ये वितळवण्यात आलेलं नाही असं सरकार म्हणत आहे। शिवाय हे सोनं वितळवताना पारदर्शिता ठेवण्यासाठी 3 समित्या नेमल्या होत्या। त्या प्रत्येक समितीचा अध्यक्ष हा रिटायर्ड जज होता आणि या सोनं वितळवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचं प्रॉपर व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आम्ही केलं आहे असं सरकार सांगत आहे। पण एवढं सगळं स्पष्टीकरण दिल्यानंतरही स्टॅलिन सरकारवर अजूनही भरपूर टीका होत आहे। या टीकेची कारणं कोणती ते आता आपण बघूया। पहिलं कारण म्हणजे लोक विचारत आहेत की मंदिरांकडे हे सोनं आलं तरी कुठून? तर हजारो वर्षांपासून अनेक लोकांनी दान दिलेलं किंवा देवी देवतांच्या चरणी अर्पण केलेलं हे सोनं आहे। तुमच्या माझ्यासारखा सामान्य माणूस जेव्हा देवाकडे काहीतरी मागतो आणि ती गोष्ट किंवा ती मनोकामना पूर्ण झाल्यानंतर आपण आपल्या आर्थिक कुवतीप्रमाणे देवी देवतांना सोनं किंवा चांदी अर्पण करतो, या अपेक्षेने की एक दिवस आपण अतिशय कृतज्ञतापूर्वक दिलेलं हे सोनं किंवा चांदी, मग तो मुकुट असेल, बांगड्या असतील किंवा आणखी कसलाही प्रकारचा दागिना असेल, तो देवाच्या मूर्तीवर घातला जाईल आणि आपली प्रार्थना किंवा आपलं दान सार्थकी लागेल या आत्मिक समाधानासाठी आपण सोनं किंवा चांदी दान केलेलं असतं। पण सरकारच्या दृष्टीने हे असलं सोनं देवाच्या किंवा देवीच्या वापरण्यायोग्य नाही म्हणून ते वितळवण्यात आले। पण यामुळे ज्यांनी हे सोनं दान केलेलं किंवा अर्पण केलेलं आहे त्यांच्या भावनिकतेशी खेळ झालाय असं अनेक लोकांचं म्हणणं आहे। दुसरं कारण म्हणजे लोक म्हणतात की हजारो वर्षांपासून ज्यांनी हे सोनं दान किंवा अर्पण केलंय त्यांच्या आत्ताच्या पिढीला सरकारने विचारायला हवं होतं की तुम्ही जे सोनं दान किंवा अर्पण केलं होतं ते सोनं आम्ही वितळवणार आहोत, तर याला तुमची परवानगी आहे का? आणि ते सोनं वितळवण्याच्या आधी सर्व हिंदू बांधवांना किमान विश्वासात घेऊन त्या गोष्टीची पूर्वकल्पना देऊन त्यांच्याशी चर्चा करून सर्व सहमती घेऊन मग सोनं वितळवण्याचा निर्णय घ्यायला काय हरकत होती? तिसरं कारण म्हणजे स्टॅलिन सरकारने घेतलेला हा एकतर्फी निर्णय। कारण हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोवमेंट ही एक सरकारी संस्था आहे। कुठलं सोनं देवदेवतांना घालायला पाहिजे किंवा कुठलं सोनं देवतांसाठी वापरण्यास योग्य आहे किंवा अयोग्य आहे हे ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला? निदान हे ठरवताना मंदिरचे जे ट्रस्टीज आहेत, पुजारी किंवा भक्तांना एकत्र करून त्यांच्याशी सल्लामसलत करून ठरवायला हवं होतं। तसं न होता सर्व निर्णय हे नोकरशाही घेत आहे आणि यामुळे हा निर्णय हिंदू धर्माच्या परंपरेमध्ये अतिक्रमण केल्यासारखं अनेकांना वाटते आणि सरकार आपले निर्णय हिंदू धर्मावर लादत आहे अशी भावना सर्वांची झाली आहे।
चौथं कारण म्हणजे जरी हे सोनं थोडं तुटलेलं फुटलेलं किंवा देवी देवतांच्या मूर्तीला बसत जरी नसलं तरी हे सोनं हजारो वर्षापूर्वीचं आहे. त्यावेळच्या कारागिरांनी त्यांच्या उत्तम प्रकारच्या कारागिरीमधून हे सोनं बनवलेलं असतं. शिवाय आपल्या पूर्वजांनी दान किंवा अर्पण केलेल्या या दागिन्यामुळे त्यावेळच्या आणि आत्ताच्या पिढीमध्ये एक भावनिक बंध निर्माण झालेला असतो. जे दागिने आपला सांस्कृतिक वारसा व भावनिक बंध जपणारे होते, असे दागिने वितळवून मिळणारे व्याज सरकार मंदिरांमध्ये वाटून फक्त पैशाच्या स्वरूपातला फायदा बघत आहे, म्हणून अनेकांच्या भावना दुखावल्या गेल्यात. पाचवं आणि सगळ्यात शेवटचं पण कदाचित सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण म्हणजे इतर धर्मांच्या तुलनेत हिंदू धर्माला भेदभावपूर्ण वागणूक दिली जाते अशी हिंदूंमध्ये वाढत जाणारी भावना. कारण हिंदू मंदिरांमधील सोनं सरकार वितळवू शकतं, हिंदू मंदिरांच्या प्रॉपर्टीचं मॅनेजमेंट सरकार बघतं, पण मुस्लिम किंवा ख्रिश्चन किंवा शीख धर्मियांच्या मस्जिद, चर्च किंवा गुरुद्वारा यांच्या अंतर्गत असलेल्या कसल्याही प्रकारच्या प्रॉपर्टीज आणि सोनं किंवा दागिने याला कुठलंही सरकार हात पण लावू शकत नाही. बाकी धर्मांना त्यांच्या धार्मिक प्रॉपर्टीज कशा वापरायच्या, तिथले रीतिरिवाज काय व कसे असावेत हे ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण हिंदू मंदिरांना हा सुद्धा अधिकार नाहीये. भारतामध्ये जर सर्व धर्म समभाव आहे तर सगळे सरकारी नियम व कायदे हे फक्त हिंदू धर्मातील संस्थांनाच का, असा प्रश्न आता हिंदू समाज विचारू लागलाय. या सर्व गोष्टींमुळे आता हिंदू समाज सुद्धा हिंदू मंदिरे आणि त्यांचे प्रॉपर्टीज मॅनेज करण्यासाठी वक्फ बोर्डच्या धर्तीवर सनातन बोर्डची स्थापना करण्यात यावी अशी मागणी करत आहे. काही वर्षापूर्वी आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री असलेले पवन कल्याण यांनी हीच मागणी लावून धरली होती आणि आता स्टॅलिन सरकारच्या या निर्णयामुळे ही मागणी परत जोर धरू लागली आहे. या सनातन बोर्डमध्ये हिंदू स्कॉलर्स, पुजारी, हिंदू धर्माचे रिप्रेझेंटेटिव्ह या सर्वांचा समावेश करावा आणि मंदिर प्रशासन, हिंदू धर्माच्या पूजा व परंपरा करण्याच्या पद्धती हे सर्व या सनातन बोर्डाकडून ठरवलं जावं अशी मागणी वाढत आहे. कारण बाकी धर्माच्या लोकांना सुद्धा अशाच प्रकारचे स्वातंत्र्य आहे, त्यामुळे जर हिंदू धर्मीयांना पण असंच स्वातंत्र्य मिळालं तर सर्व धर्म समभाव ही भावना जोपासली जाईल असं अनेकांचं म्हणणं आहे. पण या सगळ्या झाल्या बोलण्याच्या गोष्टी. सत्य तर हे आहे की भारतातलं कुठलंही सरकार मंदिरांवरील असलेलं आपलं कंट्रोल सोडायला तयार नाहीये. काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की उत्तराखंड सरकारने त्यांच्या राज्यातील 51 मंदिरांवरील सरकारचा ताबा हटवला आहे आणि भारतात असे काही ठराविकच मंदिरं आहेत ज्यांच्यावर सरकारचा कंट्रोल नाही, पण बाकी भारतातल्या सगळ्या मंदिरांवर त्या राज्यातील सरकारचे पूर्ण कंट्रोल आहे. कारण ही सर्व सरकारे मंदिराकडून मिळणाऱ्या उत्पन्नाला ATM सारखं समजतात. हिंदू धर्म आणि बाकीचे धर्म यांच्यामध्ये कसा भेदभाव केला जातो हे दाखवणारा एक चार्ट तुम्हाला आता स्क्रीनवर दिसत असेल. या तक्त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय की हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांबद्दल काही प्रश्न विचारले गेलेत आणि त्याची काही उत्तरं पण दिलेली आहेत. पहिला प्रश्न होता की प्रार्थना स्थळांवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे का? तर याच्यामध्ये मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या तिन्ही धर्मांच्या प्रार्थना स्थळांवर राज्य सरकारचं नियंत्रण नसतं, पण फक्त हिंदू धर्मीयांच्याच प्रार्थना स्थळांवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे. दुसरा प्रश्न होता की अधिक प्रार्थना स्थळे सरकारी नियंत्रणाखाली आणता येतील का? तर हिंदू धर्म सोडून इतर सगळ्या ठिकाणी याचं उत्तर नाही, पण हिंदू धर्मीयांचं सर्व प्रार्थना स्थळे राज्य सरकार कधीही त्यांच्या नियंत्रणाखाली आणू शकतं. त्यानंतर तिसरा प्रश्न होता की सरकार प्रार्थना स्थळांचे आर्थिक व्यवस्थापन करते का? तर फक्त हिंदू प्रार्थना स्थळांचेच आर्थिक व्यवस्थापन सरकार करू शकते, बाकी तिन्ही धर्मांच्या प्रार्थना स्थळांचं आर्थिक व्यवस्थापन करण्याचा अधिकार कुठल्याही सरकारला नाही आहे. त्यानंतर चौथा प्रश्न होता की धार्मिक विधींसह धार्मिक विधींच्या प्रशासनाचे व्यवस्थापन सरकार करते का? तर यामध्ये सुद्धा फक्त हिंदू प्रार्थना स्थळांच्या बाबतीतच हा अधिकार राज्य सरकारला आहे. त्यानंतर सरकार प्रार्थना स्थळांच्या मालमत्तेची विल्हेवाट लावू शकते किंवा ते विकू शकते का? तर फक्त हिंदू धर्मीयांच्याच प्रार्थना स्थळांचे मालमत्ता जी असते त्याची विल्हेवाट लावणे किंवा विकू शकण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. बाकी मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख या तिन्ही धर्मांच्या कुठल्याही प्रार्थना स्थळाच्या मालमत्तेची विल्हेवाट किंवा तो विकण्याचा अधिकार सरकारला नाही आहे. त्यानंतर या सर्व प्रार्थना स्थळांमधून मिळणारे इन्कम जे असतं ते सरकार दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरू शकतं का? तर फक्त हिंदू मंदिरांमधून जे येणारे इन्कम आहे ते इन्कम सरकार त्याच्या इच्छेनुसार दुसऱ्या कुठल्या कारणासाठी वापरू शकतं, पण मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख यांच्या प्रार्थना स्थळातून जे इन्कम होतं ते इतर कुठल्याही दुसऱ्या कारणासाठी सरकार वापरू शकत नाही. हा चार्ट बघून तुम्हाला आता क्लिअर कट आयडिया आले असेल की भारतात सर्व धर्म समभाव असं बोललं जरी जात असलं तरी प्रत्यक्षात मात्र हिंदू धर्म आणि बाकीचे धर्म यांच्या प्रार्थना स्थळांच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत तरी भेदभाव प्रकर्षाने दिसून येतोय. हिंदू मंदिरांमधील सोनं व चांदी वितळवण्याच्या स्टॅलिन सरकारच्या या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि सर्व धर्मांच्या प्रार्थना स्थळांच्या मॅनेजमेंटच्या बाबतीत समान न्याय असायला पाहिजे की नाही याबद्दलही तुमचं जे पण मत असेल ते आम्हाला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा.